भारतीय जनता पार्टीचा पुन्हा एकदा महानगरपालिकेमध्ये महापौर विराजमान होताना आपल्याला दिसतोय। आम्ही निवडणुकीपूर्वी सुद्धा सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टी किमान 125 जागा आम्ही जिंकू। लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर महानगरपालिकेमध्ये पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीला बहुमूल्य असं मतदान करून पुण्याचा महापौर भाजपाचा केलाय। सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून पुण्याचे महापौर आणि उपमहापौर आणि आमची सर्वच टीम ही भविष्यामध्ये काम करेल। केंद्रामध्ये आदरणीय मोदीजींच्या रूपाने केंद्र सरकार काम करते, राज्यामध्ये आमचं महायुतीचं सरकार आणि देवेंद्रजी त्या सरकारचे कॅप्टन आहेत। केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्हीच्या सोबतीने पुण्याची महापालिका आता पुण्याच्या विकासासाठी, पुण्याचा कायापालट करण्यासाठी आणि सामान्य माणसाला केंद्रबिंदू घेऊन पुण्यामध्ये हे महानगरपालिकेतलं आमचं शासन काम करणार आहे। आमची सर्व टीम आपण पाहताय की 119 नगरसेवक भारतीय जनता पार्टी आणि आरपीआयचे आहेत आणि मोठी मेजॉरिटी ही पुणेकरांनी दिलेली आहे। या माध्यमातून पुढच्या 5 वर्षात आम्ही म्हणजे तुमचं काय नियोजन कसं आहे? फक्त तुमच्या इथं 6 वर्ष आहे की 2.5 वर्ष? याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे सर्व वरिष्ठ नेते घेतील। पण मला असं वाटतं की मंजुषाताईंच्या रूपाने एका सामान्य कुटुंबातल्या एका महिलेला ही संधी मिळाली आणि या संधीच्या माध्यमातून आमच्या नागपूरताई आहेत, आमच्या परशुरामजी आहेत, ही सर्वच मंडळी पुणेकरांना अपेक्षित असतात या शहरात। राज्यात महायुतीचं सरकार असं सांगतंय राष्ट्रवादीकडून देखील फॉर्म भरण्यात आले महापौर पदासाठी, त्यानंतर काँग्रेसनेही फॉर्म भरले। आता आपल्याकडनंच कळतं की राष्ट्रवादीने या ठिकाणी फॉर्म दाखल केलाय। मला असं वाटतं की 119 हा आकडा ऐकल्यानंतर आपल्याला माहितीये काय होणार, पण आपण निवडणुकीच्या दिवशीपर्यंतची वाट बघूयात। त्या दिवशी प्रत्यक्ष काही चमत्कार झालेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। कार्यकर्त्यांना एक मेसेज दिला होता, दादांच्या निधनामुळे सेलिब्रेशन करू नका। आता परत एकदा काय सांगाल तुम्ही कार्यकर्त्यांना, कारण ही खूप मोठी आणि पुण्यासाठी निश्चित आदरणीय अजितदादा हे या राज्याचे कर्तबगार नेते होते आणि त्यांच्या निधनामुळं राज्यामध्ये शोककळा पसरली। भारतीय जनता पार्टीने असा निर्णय केलाय की महापौर उपमहापौर पदाची निवडणूक याचं सेलिब्रेशन या ठिकाणी होणार नाही। कार्यकर्त्यांना पण आम्ही सूचना केल्या आहेत की कुठेही मिरवणूक, गुलाल, फटाके अशा पद्धतीने सेलिब्रेशन केलं जाणार नाही। ही एक सेवेची संधी आहे आणि या सेवेच्या संधीच्या माध्यमातून पुणेकरांची सेवा आमची ही सर्व टीम करेल। माझ्यासारख्या आंबेडकरी चळवळीतील आंदोलनामध्ये काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज उपमहापौर पदाची संधी आदरणीय नेते देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय नेते रामराजे आठवले साहेब, आदरणीय या शहराचे अध्यक्ष घाटे साहेब, आदरणीय चंद्रकांत दादा आहेत, माधुरीताई आहेत, भाजपचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आहेत, आमच्या विपाईचे अध्यक्ष सोनवणे साहेब आहेत, या ठिकाणी आदरणीय बिडकर साहेब आहे, हिमाने साहेब आहे आणि विपाईच्या सगळ्या कार्यकर्त्यांना उपमहापौर आणि आता त्यांच्या जागी मी उपमहापौर, ऐतिहासिक क्षण या ठिकाणी पुण्या महापालिकेमध्ये माझ्यामुळं होणार आहे आणि मला त्याचा खूप आनंद आहे की संधी भाजपने दिली होती आणि आज मला संधी दिली। हा एक महाराष्ट्रामध्ये एक वेगळा संदेश आहे की भाजप बहुजन समाज फडणवीस साहेबांनी दिला, त्याबद्दल मी पुन्हा त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। आणि पुणे महापालिकेमध्ये उपमहापौर म्हणून आणि ताई आता महापौर आहेत। अत्यंत साध्या घरातून आम्ही 2 जण आहोत आणि कुठली राजकीय वारसा आम्हाला नाहीये, त्यामुळं जी संधी भाजप रिपाईन दिली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन, त्यांचं कौतुक, त्यांचं स्वागत।
आणि मी गावापासून या शहरातल्या तमाम शहराच्या नागरिकांच्या विकासाबद्दल नक्की काम करेल असं या ठिकाणी मनापासून सांगतो. जोएब तू ढकलू नको मला जोएब. महापौर पदाकरता शीतल सावंत यांचा अर्ज भरलेला आहे आणि उपमहापौर पदाकरिता दत्तात्रय रंगनाथ भैरट यांचा अर्ज भरलेला आहे. पण तुम्ही राज्यात एकत्र आहात पण आणि एवढ्या मोठ्या महानगरपालिकेत तुम्ही भरलेला आहे. ह्याबाबतच्या चर्चा वरिष्ठांशी अजून व्हायच्यात सगळ्या. फॉर्म आम्ही तूर्त भरून ठेवलेला आहे. वरिष्ठांशी चर्चा झाल्यानंतर ह्याबाबतचे पुढील निर्णय घेण्यात येतील. परंतु आता फॉर्म भरणं जरुरीच होतं. आम्हाला या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह वर्क करण्याकरता जनतेने पाठवलेलं आहे. जे काय आम्हाला मॅन्डेट दिलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही कन्स्ट्रक्टिव्ह वर्कला आम्ही मदत करू. या ठिकाणी चुकीच्या काय गोष्टी असतील त्या ठिकाणी आम्ही निश्चित विरोध करणार आहोत. अर्ज भरण्यासाठी स्थानिक लेवलला हा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक लेवललाच हा निर्णय घेण्यात आला. अद्याप आलेली नाही. आता ह्याबाबत काय मला सांगता येणार नाही पिंपरी चिंचवडमध्ये काय घडलेलं याबाबत. परंतु पुन्हा एकदा वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली जाईल. त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढील निर्णय घेण्यात. शिंदेंनी एक आरोप केलाय राष्ट्रवादीला मत म्हणजे भाजपला मत. आरोप काँग्रेसचे अरविंद शिंदे यांनी केला. कधी केलं त्यांनी काय केलं की राष्ट्रवादीला मत समविचारी पक्षांशी आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हे पहा ते त्यांनी मत मांडलं. त्यांच्याकडे अशी मतं मांडण्याव्यतिरिक्त दुसरं काही आता त्यांच्याकडे उरलेलं पण नाहीये. आम्हाला कन्स्ट्रक्टिव्हली काम करायचं आहे आणि त्याबाबत आम्ही आमची भूमिका ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह वर्क असेल त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पुणेकर जनतेच्या हिताच्या निर्णयाकरता कटिबद्ध आहे. ज्या ठिकाणी आम्हाला असं जाणवेल की ह्या ठिकाणी पुणेकरांचं अहित होतंय त्या ठिकाणी काहीतरी चुकीचं काम होतं त्या ठिकाणी आम्ही निश्चितच विरोध करण्याचं आम्ही काम करणार आहोत. चमत्कार होऊ शकतो काय नाही याबाबतचा निर्णय आता तर आम्ही स्थानिक पातळीवरती घेतलेला फॉर्म भरून ठेवण्याचा. वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला. जर तर वरिष्ठांचं बोलता येणार. आपण सकाळपर्यंत उमेदवार देणार असं आपली चर्चा चालली होती. अचानक असं काय घडलं की आपण उमेदवार ना अशी काही चर्चा नव्हती. आम्ही एकत्रित बसून सगळे निर्णय घेणार होतो. त्याप्रमाणे आता 12 वाजता सुनील टिंगरे साहेब आले. त्या ठिकाणी सुभाष जगताप आले. चेतन तुपे साहेब आले. आमची चर्चा झाली आणि त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला. आता असा प्रसंग असा बाका आहे की त्या ठिकाणी आम्हाला त्यांच्याशी संपर्क सुद्धा साधताना आम्हालाच योग्य वाटत नाहीये. आता वेळ आहे. निवडणूक 9 तारखेला आहे. त्या मधल्या कालावधीमध्ये संपर्क साधून त्याबाबतचा पुढील निर्णय आम्हाला घेता येईल. आता वरिष्ठांच्या सूचनांचं पालन केलं जाईल. खाली घ्या चेहरा दिसत नाही. खाली घ्या चेहरा दिसत नाही. लोकशाही पोलीस नामा खाली घ्या ना. सागर सागर
काय एक एक पडायला लागली हो सारे सगळ्यांनी विश्वास दाखवला माझ्यावर काम करण्यासाठी मिळवणं असं वाटायचं काम करण्याची सेवा करण्याची आणि त्या संधीचा प्रयत्न खरं तर या सगळ्या आनंदामध्ये मला आपले अजितदादा पवार यांनी घ्या की आणि या सगळ्यामध्ये मला जे ज्या काही सूचना असतात आणि त्याची जी कार्यपद्धती त्यांनी आता डेव्हलप केली त्या सगळ्यांना मी सोबत घेऊन काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. पुणे शहर हे विद्येचं माहेरघर आहे, सांस्कृतिक शहर आहे आणि संपूर्ण जगात अरे मला कसं थांबली मी बघा त्याला साजेसा विकास करण्याचा प्रयत्न. ओ सर हा हात खाली घ्या. तुमच्या मित्रपक्षाने पण तुमच्या विरोधात आता फॉर्म भरलेला आहे बिनविरोध करण्याचा प्रयत्न होता. ही एक निवडणुकीची फॉर्मॅलिटी आहे, ती करावी लागते, त्यामुळे ती करतीलच. रेसमध्ये होते भारतीय जनता पार्टीचे जे सर्व जुने कार्यकर्ते आहेत, जे सर्व जुने नेते आहेत, आमच्यासाठी वडीलधारी आहेत, त्यांना मी या सगळ्याचं श्रेय देईन. कारण आज भारतीय जनता पार्टीचा एवढा मोठा पक्ष आला, एवढा सिंहगड रोडला पहिल्यांदा प्रतिनिधित्व पुणे शहराचा महापौर हा पुणे शहरासाठी काम करत असतो, परंतु ह्या लेवलला आणण्यासाठी म्हणजे एक पद मला जे मिळालंय त्यासाठी सिंहगड रोड वासियांचा म्हणजे मोलाचा हात आहे, त्याची मी आभारी आहे. अध्यक्ष